राज्य विधिमंडळ अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि त्यापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत होते। यानंतर आता पुढच्या बातमीकडे वळतोय। सोलापूरमध्ये सुरू असलेल्या ड्रेनेज लाईनच्या कामादरम्यान 4 कामगारांचा तिथे मृत्यू झाला। ही धक्कादायक घटना समोर आली आहे। या दुर्घटनेमध्ये आणखी 2 कामगार जखमी सुद्धा झाले। अक्कलकोट रोडवरच्या पेट्रोल पंपाजवळ हा प्रकार घडलाय। एका योजनेअंतर्गत जुनी आणि नवीन ड्रेनेज लाईन जोडण्याचं काम सुरू होतं आणि यावेळी एक कर्मचारी ड्रेनेजमध्ये उतरला होता। त्याच्या पाठोपाठ त्याला वाचवण्यासाठी दुसरा कर्मचारी सुद्धा आत उतरला, मात्र तो देखील आतमध्ये गुदमरून पडल्यानं त्याला बाहेर काढण्यासाठी एका पाठोपाठ एकूण 6 लोक ड्रेनेजमध्ये उतरले। या संदर्भातली माहिती घेऊयात। सागर सुरवसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, या ड्रेनेज लाईनचं काम सुरू असताना ही सगळी दुर्घटना घडली आहे, काय संपूर्ण माहिती द्याल? श्वेता, आपण पाहिलं की खरं तर अत्यंत दुर्दैवी घटना म्हणावी लागेल, कारण सोलापूर अक्कलकोट रोडचं हायवेचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। सोलापूर शहरामधून ते पुढे जात आहे आणि या दरम्यान या ठिकाणी अमृत योजनेअंतर्गत ड्रेनेज लाईन्स ज्या आहेत त्या जोडण्याचं काम जे आहे ते सुरू आहे। त्यामध्ये जुनी ड्रेनेज लाईन जी आहे त्याला जुनी ड्रेनेज लाईन जी आहे ती फोडून या ठिकाणी नवीन ड्रेनेज लाईन जोडण्याचं काम सुरू होतं आणि त्या दरम्यान ही घटना घडलेली आहे। जुन्या ड्रेनेज लाईन जी होती ती फोडण्याचं काम हे कर्मचारी मॅनहोलमध्ये उतरून करत होते आणि त्या दरम्यान अचानक पाण्याचा प्रवाह इतका आला की त्यामध्ये तो कर्मचारी जो आहे, तो कामगार जो आहे तो या ठिकाणी त्या पाण्यामध्ये अडकला आणि त्या दरम्यान मोठ्या प्रमाणात गॅसची निर्मिती जी आहे त्या ठिकाणी झालेली। आपण पाहतो की बऱ्याचदा मॅनहोलमध्ये उतरताना अनेक सेफ्टी किट्स ज्या असतात त्यासोबत असणं आवश्यक असतं, मात्र अशा पद्धतीच्या सेफ्टी किट्स नव्हत्या असं एकंदरीत या सगळ्या प्रकरणामध्ये पाहायला मिळतं। त्यामुळेच या ठिकाणी जो पहिला कर्मचारी आहे तो मॅनहोलमध्ये पडल्यानंतर त्याला काढण्यासाठी दुसरा कर्मचारी उतरला, तो देखील या ठिकाणी गुदमरला आणि त्याचा श्वास कोंडला गेल्यामुळे तो त्या ठिकाणी चक्कर येऊन पडला असं एकंदरीत स्थानिकांचं म्हणणं आहे। आणि त्यानंतर जे हायवेचं काम करणारे लोक होते या ठिकाणी त्यातले काही कर्मचारी 4 कर्मचारी जे आहेत ते देखील या ठिकाणी कामगार या मॅनहोलमध्ये उतरले त्यांना काढण्यासाठी। दुर्दैवाने ह्या 6 एकूण कर्मचारी जे उतरले होते मॅनहोलमध्ये त्यापैकी 4 कर्मचारी जे आहेत ते मृत पावलेले आहेत, तर 2 जखमी आहेत। सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात ते उपचार घेत आहेत। त्यामुळे एकंदरीतच ही घटना जी आहे ती अतिशय धक्कादायक मानली जाते। अतिशय अरुंद असं तर ती पाईपलाईन आहे आणि याच्यामध्ये उतरलेले जे कामगार होते ते मृत्युमुखी पडलेत। धन्यवाद सागर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। आणि सोलापुरातल्या या बातमीसह नमस्ते महाराष्ट्रमध्ये आपण इथेच थांबतोय। मात्र इतर सगळ्या ताज्या बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा। फेसबुक, ट्विटरवरती सुद्धा मला फॉलो करत राहा। आणि जाता जाता आणखी एक महत्त्वाची गोष्ट, घराबाहेर पडत असाल तेव्हा मास्क वापरा, सॅनिटायझर सोबत ठेवा आणि सोशल डिस्टन्सिंगचं सुद्धा पालन करा।